जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या खर्डा येथील मदारी वस्तीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वाढत्या उन्हामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत आटत असून तळ्यातील पाणी कमी झाल्याने दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज हांडे भांडे घेऊन भटकंती करावी लागत आहे। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने तातडीने मदारी वस्तीसाठी दररोज पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावा, अशी कायमस्वरूपी उपाय म्हणून पाईपलाईनची सुविधा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तुम्ही पाणी भेटलं का तुम्हाला? मी ज्यावेळेस गेले होते इतका सुद्धा भेटला नाही। हे पाठीमागच स्थळ आहे, आम्ही त्या ठिकाणी येऊन पाणी आणत होतो, पण आता त्या ठिकाणी मासे मेलेले आहेत, खूप पाण्याचं घाण वर्ष नुसता गाळ राहिलाय त्यामुळे एक घागर सुद्धा मला भरता आलेली नाहीये। मी जशी तशी मोकळे आलेले। आम्हाला जसा उन्हाळा लागलाय तसं मार्च महिन्याच्या अगोदर पासून आम्हाला पिण्याचं पाण्याचं खूप टंचाई आहे। तर खूप पाणी आम्हाला लांबून आणावं लागतंय किंवा मग विकत घ्यावं लागतंय। विकत घ्यायला बी खूप महाग पाणी, आमच्यासारख्या गरिबांना ते परवडत पण नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची खूपच अडचण येत आहे। आता एक घागर जरी घ्यायची म्हणलं तरी 25 रुपयाला 20 रुपयाला घागर देते आणि एवढी परिस्थिती आमची नाहीये। तर शासनाला कळकळून आमची विनंती आहे की प्लीज आमच्या या वस्तीमध्ये आम्हाला नळ कनेक्शन द्यावं किंवा मग आम्हाला एखाद्या टँकरची तरी रोजची सोय करून द्यावी, कारण आम्हाला कसलाच पाण्याचा टिपका सुद्धा भेटत नाहीये आणि कसलंच पाणी नाही। इथं हे तळ होतं, आतापर्यंत आम्ही कसं तरी आणत होतो तिथून वापरायला, पण ते सुद्धा आता राहिलेलं नाहीये। त्यामुळे शासनाला आमची कळकळून विनंती आहे की आम्हाला पाण्याची सोय करावी। आम्ही हे जवळच राहतो, इथे हे मदारी वस्ती आहे आणि जवळच आमचं पण इथं घर आहे। तर आमच्या ह्या वस्तीवर आणि आमच्या घरी कसलंच पाणी नाही। वाटल्यास शासनाने याची कसून चौकशी करा आणि आम्हाला पाण्याची सोय करून द्या, एवढीच शासनाकडे विनंती आहे। NTV 24 करिता खर्डा जामखेडवरून धनसिंग साळुखे यांची रिपोर्ट।